मायक्रोसॉफ्ट सर्व्हरमध्ये बिघाड, जगभरात विमानसेवा विस्कळीत झाली आणि त्यामुळे जगभरातील विमानतळ ठप्प झाली। ही सेवा पूर्वपदावर येण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे। तर भारत सरकारने मायक्रोसॉफ्टशी संपर्क साधला असून बिघाडाबाबत माहिती घेतली आहे। विमान उड्डाणं रद्द झाली, बँकिंग सेवा ठप्प, अनेक देशातील टीव्ही चॅनल बंद, विमानतळांचा कारभार थांबला, स्टॉक एक्सचेंज बंद झालं आणि रेल्वे सहित अनेक सेवा विस्कळीत झाल्या। मायक्रोसॉफ्ट मधल्या तांत्रिक बिघाडामुळे भारतात इंडिगो, स्पाइसजेट, अकासा, एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपन्यांच्या सेवा बाधित झाल्या आहेत। तर जगभरात अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मधल्या विमान उड्डाणांमध्येही अडचणी आल्या आहेत। कोणतीही सेवा ढोबळमानाने 3 टप्प्यात विभागली जाते। समाजसेवा प्रदान करणारी कंपनी जर कम्युनिकेशन सॅटेलाइट असेल तर त्या सेवेची देखभालीसाठी एक दुसरी यंत्रणा काम करते आणि तिसरी कंपनी म्हणजे टेलिकॉम कंपनी, जी कंपनी लोकांपर्यंत सेवा पोहोचवते। आता समजा जर सॅटेलाइटमध्ये किंवा देखभाल करणाऱ्या कंपनीतच बिघाड झाला तर देशभरातले मोबाईल काम करणं बंद करतील। आज घडलेला प्रकार तसाच आहे। मायक्रोसॉफ्ट एझोर आणि मायक्रोसॉफ्ट 365 या 2 सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाला। यापैकी एझोर सॉफ्टवेअर मोठमोठ्या कंपन्या वापरतात। विमानतळं, काही देशातले टीव्ही चॅनल्स, बँका, शेअर बाजार इथल्या कारभारासाठी एझोर सॉफ्टवेअर प्रणालीवर काम करत होतं। तर मायक्रोसॉफ्ट 365च्या आधारानं तुमच्या आमच्या कम्प्युटरमध्ये असणारे मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंटचा समावेश होतो। आता या दोन्ही सॉफ्टवेअरच्या देखभालीची जबाबदारी क्राउडस्ट्राइक एक दुसरी कंपनी करते। माहितीनुसार त्याच क्राउडस्ट्राइकच्या अपडेशनमध्ये बिघाड झाला, ज्यामुळे मायक्रोसॉफ्टचे एझोर आणि 365 या दोन्ही यंत्रणा बंद पडल्या आणि परिणामी ही प्रणाली वापरणाऱ्या कंपन्यांचे व्यवहार